हो सर, शिवाजी पार्क पासून टिळक भवनापर्यंत जाईपर्यंत हिंदुत्वाचा रंग विरलाय असं आशिष शेलारांनी दोन्ही ठाकरे बंधूंवरती टोला लगावला. त्याला सांगा राज ठाकरेकडे चहा प्यायला जाऊ नका. त्याला सांगा राज ठाकरेंकडे उगा चहा प्यायला जाऊ नका नाटक करायला. दोघांचे रंग पक्के आहेत. ठाकरेंचा रंग खरडून काढण्याचा प्रयत्न कोणी करू नये, ते पक्के रंग आहेत. भारतीय जनता पक्षाचा रंग राहिलाय का? भारतीय जनता पक्षाचा रंग हा भ्रष्टाचाराचा रंग आहे, काँग्रेसचा रंग आहे. भारतीय जनता पक्षामध्ये 90% काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे की नाही हे शेलारांनी सांगावं ना. भारतीय जनता पक्षामध्ये स्वतःचं नेतृत्व राहिलंय का? मला आश्चर्यच वाटतं. हे सगळे काँग्रेस आणि एनसीपीतून वगैरे आले लोकांना म्हणतात हे भाजपचे नेते आहेत. अरे कालपर्यंत आमच्या छत्राखाली होते सगळे आणि हा अमुक काँग्रेसचा आता शिवाजीराव कर्डिले वारले काल. भाजपचे नेत्यांचं निधन कसं काय? आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलं, काही काळ शिवसेनेमध्ये होते. हे 90% लोक राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षामध्ये, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेत स्वतःचं काय यांचं आहे? स्वतःची पोरं जन्माला घाला म्हणा. दुसऱ्यांच्या पोरांना किती वेळ खेळवणार तुम्ही? पाळणे तेवढेच आहेत, पोरं वाढत चालली आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हमला केला, त्या त्यांचे 8 खेळाडू इतर लोक मारले गेले. तर अफगाणिस्तानने असा निर्णय घेतला की पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळायचा नाही. मात्र असा हमला, असा अटॅक भारताबरोबर देखील झाला. भारत मात्र आता त्यांच्यावर क्रिकेट खेळताना दिसतो. तो भारत त्यांच्याबरोबर केक पण खाऊ शकतो, भारत त्यांच्याबरोबर क्रिकेट पण खेळू शकतो. कारण अफगाणिस्तानमध्ये जय शहा नाहीये, लक्षात घ्या. अफगाणिस्तानमध्ये अमित शहा आणि जय शहा नसल्यामुळे अफगाणिस्तान हा एक प्रखर राष्ट्रवादी निर्णय घेऊ शकला. आमच्याकडे जय शहा आहेत, आमच्याकडे पैशाचे व्यवहार आहेत. अफगाणिस्तानमध्ये पैशाचे व्यवहार चालत नाहीत राष्ट्र आणि धर्मापुढे. जय शहा तिकडे असते तर कदाचित हा निर्णय झाला नसता. रावसाहेब, मशिदीवरील बोंगे मीच काढले, माझाच लढा आहे असं किरीट सोमय्या म्हणतात. त्यांच्या बोलण्याला कोण विचार? रावसाहेब, जशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महापालिका निवडणुका जवळ येत आहेत तसे महायुतीतलेही मतभेद आपल्याला प्रकर्षाने पाहायला मिळत आहेत. कदाचित महाविकास आघाडीतही पुढच्या काळात मनसे या मुद्द्यावर पाहायला अजिबात नाही. पण महायुतीतही आहे की स्वबळाची. तुमचा प्रश्न पूर्णपणे चुकीचा आहे. इथे महाविकास आघाडीचा प्रश्न येत नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत. ज्यांना आमच्या सोबत यायचं आहे आम्ही त्यांचं स्वागत करणार. ही युती पक्की आहे. महाविकास आघाडी, मी वारंवार तुम्हाला हा प्रश्न सांगत असतो, उत्तर देतो की महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी, इंडिया ब्लॉक लोकसभेसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अशा प्रकारची कोणती चर्चा कोणामध्ये झाली नाही. नक्कीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे दोघे या क्षणी एकत्र आहेत मुंबई आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी. आणि हा अत्यंत ज्वलंत प्रश्न. मुंबई कोणाच्या हातात तुम्ही देणार आहात? महाराष्ट्राची राजधानी. तुम्ही पुणे कोणाच्या हातात देणार आहात? ठाणे तुम्ही कोणाच्या हातात देणार आहात? आज पुण्यामध्ये जो जैन समाजाच्या ट्रस्टच्या 4,500 कोटी जागेचा जो काय प्रकरण समोर आलेला आहे, ते कोण लोक आहेत? ते सगळे बाहेरचे लोक आहेत. लक्षात घ्या, 3,500 ते 4,000 कोटीचा घोटाळा आणि त्याचे धागे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेले आहेत, नागपूरपर्यंत गेलेले आहेत. हे लवकरच मी बाहेर काढेन. आम्ही आंदोलन, जैन समाज रस्त्यावरती उतरलेलं आहे. एका ट्रस्टच्या भूखंडाचा हा घोटाळा किती गंभीर आहे तुम्हाला लवकरच कळेल. यात कोण कोण अडकलाय, किती केंद्रीय मंत्री आहेत, किती महाराष्ट्रातले मंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांच्या मामांपर्यंत कसं प्रकरण गेलेलं आहे. बरं का, 24 तासामध्ये तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी कसे निर्णय देतात जे सामान्य माणसाला मिळत नाहीत. बघू ना, आपण पाहूया, ह्या सगळ्या गोष्टी येतील. तुम्ही भ्रष्टाचाराच्या चिखलात डुबक्या मारताय आणि आम्हाला ज्ञान देता. मिस्टर फडणवीस साहेब, हे राजकारण करताना तुम्ही पण जपून करा. आम्हालाही राजकारण, तुमच्या आधीपासून आम्ही राजकारणात महाराष्ट्राच्या रस्त्यावर आहोत. ऐकतं नाही मिळालंय आम्हाला काही.